वारणा नदीला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या गावांना खासदार धैर्यशील माने यांनी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी बच्चे सावर्डे, काखे, निलेवाडी, जुने पारगाव, चावरे, घुणकी, भेंडवडे, खोची या गावांमधील पूरबाधित भागांची पाहणी करून लोकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेत पूरग्रस्त कुटुंबांसाठी प्रशासनाने केलेल्या व्यवस्थांची माहिती घेतली। यावेळी कोल्हापूरच्या पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून 3,200 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं। खासदार माने यांनी पुरामुळे रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी तसंच पुलांच्या भरावांमुळे पाण्याच्या प्रवाहाला निर्माण होणारा अडथळा दूर करण्यासाठी पाईप टाकून पाण्याचा निचरा करणं यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली। प्रशासन असेल, आता कोल्हापूर जिल्ह्याच्या डिझास्टर मॅनेजमेंटसाठी म्हणून वर्ल्ड बँकेकडून आपल्याला 3,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। इतकी मोठी भरीव निधी पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी येतो। बरेचसे या ठिकाणी मानवनिर्मित अडथळे सुद्धा या नदीपात्रांमध्ये तयार झाले। त्यामध्ये असणारे पूल असेल, पुलांच्यामध्ये तयार झालेली घर असेल, घरामुळं खऱ्या अर्थानं जे पाण्याचं तुंब तयार व्हायले, मधलं पाणी पास होतं, पण त्याबरोबर दोन बाजूला जी भर पडली त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी ते बॅकवॉटर त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच रस्त्यांची उंची वाढवून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याच्या खाली नळे असले पाहिजे जेणेकरून पाण्याचा निचरा दोन्ही बाजूंना त्या ठिकाणी होतो। आपण जर पाहिलं तर आता नॅशनल हायवेज तयार झाले, नॅशनल हायवेजच्या त्या टाकलेल्या भराचा परिणाम सुद्धा बॅकवॉटरमध्ये त्या ठिकाणी होतो। म्हणजे हे एका कारणास्तव नाही, अनेक कारणं त्याच्या पाठीमागे रिलेटिव्हली तयार होतात। त्याचबरोबर हे पाणी या पाहणीवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।